आपल्यासोबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत. त्याचबरोबर छत्रपतींचे वंशज देखील आहेत. साहेब, राहुल सोलापूरकर यांनी एक वक्तव्य केलं होतं, त्यामुळे महाराष्ट्र पूर्ण पेटलाय. काय सांगाल तुम्ही या बाबतीत? नाही, त्यांचं वक्तव्य मी ते सोशल मीडियावर आलं ते मी बघितलं आणि म्हणजे मला खरंच गंमत वाटते की ते आता एवढे मोठे कलाकार आहेत. हे सामाजिक आणि कला क्षेत्रात वगैरे सगळ्यात त्यांचं काम आहे आणि एवढ्या जबाबदार माणसानं असं काहीतरी बेजबाबदारपणे बोलणं आणि नुसतं बोलणं, पण त्याला काय तुम्ही पुरावे देत नाहीये, काय त्याच्यावर तुम्ही हे नाही. आणि आग्र्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज आले, ते लाच देऊन आले आणि मग ते काय ते कुठल्या त्या सुभेदाराच्या बायकोला लाच दिली आणि ह्याला हे एवढं बेजबाबदार वक्तव्य करणं हे म्हणजे खरंच आश्चर्य वाटतंय ह्या लोकांना. म्हणजे एवढे मोठे कलाकार आहेत, एवढे सगळं कलाकार नेहमीच समाजाला सगळं शिकवत असतात, सगळे दाखवत असतात की कसं सगळं चांगलं पाहिजे. आणि मग हे काय करतात म्हणजे अक्षरशः म्हणजे एकतर म्हणजे म्हणजे काय फ्लॅश होण्यासाठी ह्यांचं आता जर ते कलेचं उतरतही लागलं असेल तर समाजामध्ये परत एकदा प्रकाश झोता देण्यासाठी यांनी असं वक्तव्य छत्रपतींवर केलंय का काय माहित नाही, कारण ही एक फॅशन आहे. म्हणजे तुमचं जर सगळं भवितव्य विजायला लागलं असलं तर काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर असं काहीतरी बोलला की आपोआप समाजामध्ये तुमचं हे जे नाव होतं अचानक ही एक फॅशन झाली आहे. मागं पण मी बोललो होतो आणि ह्यांच्यावर कार्यवाही कायदेशीर जी असेल ती झाली पाहिजे. हे एकतर आता परत बोलले ते बोलले, आता मी जे कळलं की परत त्यांनी माफी मागितली, मग बोलायचं कारण काय होतं? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये एकतर समाज पेटवण्याचा उद्योग केला, लोकांच्या भावना दुखावल्या. जो इतिहास एवढे वर्ष आपण आता ज्या इतिहासाचं आपल्याला सगळं आपल्यापुढे मांडला गेलाय, जो इतिहास आपण वाचतो, या इतिहासावर अनेक इतिहासकारांनी मोठमोठ्या ह्यांच्यापेक्षा जर फार मोठ्या इतिहासकारांनी संशोधन केले, त्यांनी कुणी ह्या गोष्टी अशा लिहिल्या नाहीत किंवा कुणी अशी शंका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांची आग्र्यावरनं जी सुटका त्यांनी केली त्याच्याबद्दल कुठल्याही इतिहासकारानं हे जे बोललेत असं एक ओळ पण कुठे लिहिलेलं नाही. मला नाही, मी तर कधीच आणि मग ह्यांनाच कुठनं ही उपरती राहुल सोलापूरकरांना झाली आणि ह्यांना कुठला हा असा वेगळा इतिहास कळाला. म्हणजे आश्चर्याची बाब आहे किंवा यांनी आता यांनी माफी मागू दे काही होऊ दे, पण मला वाटते माफीनं हे नाही, ह्यांच्यावर कार्यवाही कायदेशीररित्या झाली पाहिजे. सरकारनं ती करावी. मी म्हणजे सीएम साहेबांशी तर बोलीन किंवा हे, कारण ह्याच्यातनं काय होतंय महाराष्ट्र मध्ये मुद्दामून अशांतता पसरवण्याचा पण प्रकार होतोय. मग ह्यांचं बोलण्याच्या मागचा हेतू काय होता हे पण बघितलं पाहिजे. मग यांचा हेतू मुद्दामून महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्याचा होता का, म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा होता का, हे पण आता जरा खोलवर जाऊन तपासलं पाहिजे. अनेक वेळा अशा महापुरुषांच्या बाबतीत वेगवेगळे आरोप केले जातात, वक्तव्य केले जातात. याबद्दल कायदा अजूनपर्यंत झाला नाही. तुम्ही कायदा होण्याच्यासाठी काय मागणी करताय का? नाही, कायदा झाला पाहिजे. सर्वच महापुरुष जे आहेत सर्वच, मी कुठलं असं नुसतं एका, सगळेच महापुरुष आपल्यापेक्षा फार मोठे होते, फार थोर आहेत. त्यांनी केलेलं बलिदान, दिलेलं बलिदान, त्यांनी केलेलं त्या काळात मग छत्रपतींनी स्वराज्यासाठी केलेलं जे काही लढाया असतील, जे काही असेल, संभाजी महाराजांचं बलिदान असेल, त्याच्यानंतर अगदी आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यात पण ज्या ज्या महापुरुषांनी बलिदान दिलं याचं मूल्यमापन आपण नाही करू शकत. आपण त्यांच्या तेवढ्या उंचीचे अजिबात कुणीच नाही आहे. आता ह्यांच्यावर बोलायचं म्हणजे काहीतरी आपलं नाव होतं म्हणून बोलणं हे एक नवीन पद्धत झाली आहे. माझं म्हणणे कायदा म्हणजे नवीन कायदा येऊ दे होऊ दे, पण हाय त्या कायद्यामध्ये पण या अशा लोकांवर कुठंतरी उदाहरण झालं पाहिजे. एखाद्यावर उदाहरण झालं सरकारकडनं की परत कोण असं कोणाचाही अवमान करण्याचं धाडस करणार नाही. आणि ते उदाहरण आता ह्याच्यामध्ये हे राहुल सोलापूरकरांवर झालं पाहिजे. एकदा यांना कायद्याचा कचाटा काय आहे हे या असे जे समाजामध्ये
स्वतःला मिरवणारे जे असे कलाकार सगळे आहेत ह्यांना पण कळायला पाहिजे, अशी माझी स्पष्ट मागणी आहे. शिवेंद्रराजेंनी यांची स्पष्ट मागणी आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील होण्यात यावी असे पण त्यांनी सांगितलंय. कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.